शिवाजी महाराजांना ही मानाचा त्रिवार मुजरा करत आपण करूयात या दिवसाची सुरुवात. मी मराठी समालोचक प्रसाद मोहन सबर आपल्या सर्वांचं या स्पर्धेत मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो, वेलकम. आणि तदनंतर प्रकाशदादा पंडे आणि त्यांच्या समवेत आपण पाहिलं तर लक्ष्मण दादा पंडे खरं तर दोन्ही मान्यवरांना आपण श्रद्धांजली अर्पण करूयात आणि जाऊयात या मागच्या दिशेने जिथे सामना आपण पाहतोय एक्स्ट्रा पोलमधून हा पहिला सामना पाहायला मिळेल. यस, मॅच ऑन. पहिला सामना इथे पाहायला मिळतोय तो म्हणजेच जोबेली पाडा विरुद्ध जय श्रीराम वराडे संघ आहे. खरं तर सकाळच्या सत्रामध्ये एक धाडसी निर्णय घेण्यात आला आहे टीम वराडे संघाच्या माध्यमातून, कारण की टॉस जिंकला आणि प्रथमतः बॅटिंग करण्याचा निर्णय. सामना 4 षटकांचा आहे याची नोंद दोन्ही संघाने घ्यायची आहे. मॅच ऑन. पहिलाच बॉल अगदी गुडलँड स्पॉटचा बॉल होता, परंतु पहिलाच बॉल इथून पाहिलं तर गोलंदाज जवेलीपाडा संघाचा आपण पाहिलं हेमंत. पहिलाच बॉल या ठिकाणी आपण पाहिलं तर डॉट बॉल आलाय. म्हणजेच आजच्या दिवसाची सुरुवात पाहिली तर अगदी शून्यापासून होते आणि शून्यापासून अगदी विश्व निर्माण देखील होताना आपण पाहिलं. यस, मॅच ऑन. पुन्हा एकदा बॅट्समन स्ट्राईक वरती विष्णू सरांना आपण पाहत आहेत. सेकंड बॉल कट करण्याचा प्रयत्न, सेकंड स्लिपला खेळाडू होते इथे. दुसऱ्याच बॉल वरती ही मोठी सफलता मात्र मिळते टीम जोबेलीपाडा संघाला. सध्या तरी वराडे संघाची सुरुवात थोडीशी शांतमय पाहायला मिळेल, थोडीशी अडखळत सुरुवात. आणि सेकंड बॉल वरती हा पहिला मोठा धक्का लागतोय टीम वराडे संघाला. विष्णू सर बॅक टू द पेव्हिलियन. चला या ठिकाणी यस मॅच कंटिन्यू करायची आहे. आज सुरुवात पाहिली तर थोडीशी अडखळत नक्की निर्माण झाली टीम जय श्रीराम वराडे संघाच्या माध्यमातून, कारण की पहिला बॉल डॉट आला. सेकंड बॉल अगदी स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न येथे झाला होता, परंतु तदनंतर अगदी सेकंड स्लिपमध्ये बरोबर चांगली कॅच तिथे कॅरी केली गेली आहे. अगदी तिथे पाहिलं तर अगदी आशिष होते. आशिषने मात्र अप्रतिम जजमेंट केलं. नवीन बॅट्समन संदेश आहेत. पुन्हा एकदा गुडलँड स्पॉटचा सध्या तरी इथून मारा केला जातोय. सध्या तरी चांगल्या टप्प्यांवरती गोलंदाजी केली जाते. गोलंदाज हेमंतला पण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. सध्या तरी अगदी जोबेलीपाडा संघाच्या माध्यमातून चांगली सुरुवात. पुन्हा एकदा ऑन साइडला अगदी ब्लँक स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, अगदी डोळे झाकून खेळण्याचा प्रयत्न इथून जरूर केला होता, परंतु सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये वराडे संघाला मात्र पहिल्या धाबेसाठी संघर्ष करावा लागतोय मैदानाच्या आतमध्ये. आज सलग आपण पाहिले तर चौथाही चेंडू डॉट आलाय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, इथे देखील फटका फसलाय, परंतु बॉल सरळ जातोय अगदी लॉंग ऑफ रिजनमध्ये. तिथे नक्कीच सनद आहेत. चांगली फिल्डिंग. एका हातात बॉलला अगदी उचलफेक या ठिकाणी केली जाते. तदनंतर इथे मात्र पहिली धाव मात्र अगदी इथून पाहिली तर संदेशच्या बॅटमधून येते. सुरुवात इथून भरपूर चांगली पाहायला मिळते. 4 षटकांचा सामना आहे, त्यामुळे प्रथमतः इथून वराडे संघाने टॉस जिंकला. टॉस जिंकून प्रथमतः बॅटिंग करण्याचा धाडसी निर्णय घेतला, परंतु जो निर्णय घेतलाय त्याला यशस्वी बनवायचा आहे. मैदानाच्या आतमध्ये रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा इथून आपण पाहिले तर अगदी संपर्क थोडासा मात्र खराब राहिलाय, परंतु याही बॉलवरती नक्कीच धावा मिळतील. यस, लेग बाईकच्या माध्यमातून या ठिकाणी ही एक धाव मिळते. आणि पाहता पाहता P1चं षटक या ठिकाणी कंप्लीट झालाय. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना जय श्रीराम वराडे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 2 या धावफलकावरती एका गड्याच्या मोबदल्यात. खरं तर हेमंतचं कौतुक करायला पाहिजे. पहिल्या षटकात अवघी
एकच धाव खर्च केली आहे बॅटच्या माध्यमातून, परंतु तदनंतर अगदी एक लेग बायच्या माध्यमातून देखील धाव खर्च केले, म्हणजेच अवघ्या 2 धावा त्यांना खर्च केल्या आणि महत्त्वाचा एक विकेट अर्थातच विष्णू शिंदे सरांना इथे त्यांनी बाद केलंय. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीमची टोटल 2 धावा. थँक्यू सो मच. खरं तर अप्रतिम ही स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते. दमदार आयोजन आणि नियोजन पाहायला मिळेल. संपूर्ण आयोजन कमिटीचं अगदी मनपूर्वक आपण आभार व्यक्त करूयात, कारण की भरपूर चांगली ही स्पर्धा बदलापूर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न वांगणी यांच्या खरं तर परवानगीनं आपण ही स्पर्धा पाहतोय. स्वर्गीय प्रकाश दादा पंडे 11 बेंशील आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. यस मॅच ऑन. षटक क्रमांक 2. सेकंड बॉल. अगदी दुसऱ्या षटकाला सुरुवात. पहिला चेंडू ऑनसेटला उडवलाय, फटका फसलाय. डीप मध्ये खेळाडू होते, परंतु इथे सध्या तरी जजमेंट व्यवस्थित करता आलं नाहीये. चेंडूवरती पोहोचले होते, परंतु बॉलला ग्रीप करता आलं नाहीये आणि इथून मात्र मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी कॅच ड्रॉप होतीये. अगदी नितेशला इथून बाद करण्याची संधी उपलब्ध केली होती. गोलंदाज सनदने आताचा फटका दमदार स्क्वेअर कट केलाय. बॉलला सरळ पाठवलाय पॉईंट रिजन मध्ये. तिथे देखील सध्या तरी पाठलाग केला जातोय. अगदी दुसऱ्या षटकांमध्ये धाबत संख्या नक्कीच पुढे नेण्याचं काम इथून नक्कीच केली जाते. सध्या तरी फलंदाज नितेश जे सलामीवीर फलंदाज आहेत त्यांच्या बॅटमधून धावा येत आहेत. धावा येणं महत्त्वाचं आहे या मैदानाच्या आतमध्ये. 4 षटकांमध्ये 35 ते 40 धावा जरी बनल्या तरी देखील इथून सन्मानजनक स्कोर उभा राहू शकतोय टीम वराडे संघाच्या माध्यमातून. फुलटॉस बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, फटका फसलाय. अगदी इथून आपण पाहिला फुलटॉस बॉल वरती सध्या तरी फटका खेचायचा होता, परंतु त्यानंतर मिस्टामिंग स्ट्रोक आणि डीप मध्ये कॅच कॅरी केली जाते. आणखीन एक विकेटचा पतन, फलंदाज बाद. पाहायला मिळेल ती म्हणजेच भोपीपाडा विरुद्ध बेंशील आणि दोन्ही संघांना मी विनंती करू आपण इथे रिपोर्टिंग करायचं आहे. नक्कीच बेंशील संघ या ठिकाणी उपस्थित आहे, परंतु भोपीपाडा संघ जर का तुम्ही आम्हाला ऐकत असाल तर विनंती असेल आपण इथे रिपोर्टिंग करायचे आहे. नेक्स्ट मॅच लगेच खेळवली जाईल याचीही नोंद ठेवायची आहे. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये वराडे संघाच्या माध्यमातून थोडीशी अडखळत सुरुवात झाली आहे. संघ सुरुवातीला अडचणीमध्ये सापडला, परंतु इथून एखाद्या तरी खेळाडूला आता संपूर्ण जबाबदारी घ्यावी लागेल आणि सातत्याने मात्र चांगला क्रिकेट खेळावा लागेल. धाबा जमा कराव्या लागतील. ऑन साइडला खेचलाय, फटका दमदार. जणू काही खेळाडू कक्षातूनच मैदानाच्या आतमध्ये सेट झालाय आणि अगदी पहिलाच बॉल खेळत असताना फलंदाज मोहनच्या बॅटमधून आजच्या दिवसाचा आणि या मॅचचा हा पहिला बिग हिट, पहिला षटका. यांच्या बॅटमधून मात्र एक षटकार आलाय, परंतु त्यानंतर इथे सध्या तरी डेंजर एंडला इथे सध्या तरी घाई झाली. गरज होती का? चेंडू हातात होता, परंतु त्यानंतर एखादा चुकीचा निर्णय आणि आता मैदानाच्या आतमध्ये आणखीन एक विकेटचा पतन. मोहननं पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकला होता. धाबत संख्या मोठी बनेल याची नक्कीच अपेक्षा बनली होती, परंतु त्यानंतर सेकंड बॉलवरती लगेचच विकेट आलाय. फलंदाज बाद. एका षटकानंतर अर्थातच पॉवर प्लेच्या षटकाच्या नंतर जर का चेंडू हरवला, फुटला, खराब झाला तर तुम्हाला सेकंड बॉल देण्यात येईल याची नोंद ठेवायची आहे. सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये झोबेली पाडा संघाची सुरुवात दमदार झाली गेली आहे. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये नक्कीच समीर आहेत नॉन स्ट्राइक एंडला, परंतु आता इथून सध्या तरी टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 12 या धावफलकावरती.
यस 2 षटकांच्या समाप्तीनंतर 12 धावा धावफलकावरती आहेत. पहिल्या ओव्हरचा विचार केला तर अवघ्या 2 धावा आल्या होत्या, परंतु सेकंड ओव्हरमध्ये जबल 10 धावा आल्या, परंतु महत्त्वाचे विकेट देखील इथे गमावलेत टीम वराडे संघाने. आणि इथून आता उर्वरित 2 षटकांमध्ये आता सातत्याने त्यांना धावा बनवाव्या लागतील. या मॅचमध्ये जोबेलीपाडा संघासमोर टार्गेट द्यायचं आहे, जेणेकरून सातत्याने धावा आता जमा कराव्या लागतील. टप्पा पाहायला मिळेल. टप्पा पडल्यानंतर अगदी थोडंसं वळण घेणारा हा चेंडू, तदनंतर डॉट बॉल. पहिल्याच मॅचमध्ये जोबेलीपाडा संघ सध्या तरी आपली ताकद दाखवते मैदानाच्या आतमध्ये. आताचा हा चेंडू इथून सोडून दिला आहे, परंतु अगदी पंचांकडे अशाभूत नजरेने पाहत आहेत, जेणेकरून अगदी वाईटचा इशारा येईल, परंतु अगदी पंच देखील सांगतात की हा चेंडू सरळ यष्टांवरून जाताना पाहायला मिळेल. आणखीन एक डॉट बॉल. सध्या तरी या मॅचमध्ये पहिल्याच मॅचमध्ये वराडे संघ सध्या तरी डॉट पर्सेंटेज दाखवतोय. ॲक्शन रिप्ले स्क्रीनवरती पाहतो. अप्रतिम चेंडू होता, अगदी ऑफस्टिकच्याही बाहेरून बॉल गेला. इथे फटका फसलाय. झेलची संधी स्वतः चेतनने कॉल केलाय. कॅच माझा आहे, मी स्वीकारणार. यस, डेफिनेटली मैदानाच्या आतमध्ये स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये इथे आणखीन एक कॅच कॅरी केली जाते. आणखीन एक दे धक्का टीम वराडे संघाला. फलंदाज मैदानाच्या बाहेर. समीर गेला होता, त्याच्याकडे भरपूर साऱ्या अपेक्षा होत्या, परंतु समीर देखील या मॅचमध्ये थोडासा नाराज राहिला आहे. नवीन बॅट्समन 6व्या क्रमांकावरती ओमकार आहेत. अगदी इथून सिंगल डबलला प्राधान्य द्यावं लागेल, सातत्याने धावसंख्या सुरू ठेवावी लागेल. आणि जर का मैदानाच्या आतमध्ये धावा आल्या तर नक्कीच इथून चांगली धावसंख्या बनली जाऊ शकते. आताचा हा चेंडू टप्पा पडल्यानंतर पुन्हा एकदा आतमध्ये येणारा हा चेंडू. सध्या तरी चेतन मैदानाच्या आतमध्ये आपल्याकडे असलेले व्हेरिएशन दाखवतोय. ॲक्शन रिप्ले, अप्रतिम डिलिव्हरी. टप्पा पडल्यानंतर अगदी आतमध्ये येणारा हा चेंडू. आणखीन एक डॉट बॉल. याही षटकामध्ये सध्या तरी वराडे संघ धाबांसाठी संघर्ष करतोय. फुल लेनचा बॉल. या ठिकाणी बॅट्समन बीट, यष्टीरक्षक ही बीट. यस, पंचांचा इशारा. वाईट +4, नशिबाचा पंजा. आता इथून ओपन होते टीम वराडे संघाचा. धावा मिळतील 5. थँक्यू. अगदी या ठिकाणी आपण पाहू शकता सुरुवातीला धावा येत नव्हत्या, परंतु या एका चेंडूवरती जवळ 5 धावा आल्यात. आताचा हा देखील चेंडू समोर चेंडू होता. पुन्हा एकदा क्रॉस लाईनला खेळण्याचा प्रयत्न इथे. आणखीन एक डॉट बॉल. सध्या तरी अप्रतिम गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे टीम जोबेलीपाडा संघाच्या माध्यमातून. चेतननं आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली, परंतु ज्या एक्स्ट्राच्या धावा आल्यात ना, त्या थोड्याशा नक्कीच या मॅचमध्ये भर पाडू शकतील. शेवटचा बॉल.
हा देखील समोर चेंडू होता, जोरदार अपील केली जाते, परंतु इथून सध्या तरी यस लेग बाईच्या माध्यमातून ही एक सिंगल या ठिकाणी कंप्लीट केली जाते. पाहता पाहता षटक क्रमांक इथून तिसरंही कंप्लीट झालं आहे आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर वराडे संघाची धाबा संख्या जाऊन पोहोचली ती 18 या धावफलकावरती 4 गडी बाद. चला नेक्स्ट मॅच टीम भोपीपाडा संघाला विनंती असेल आपण या ठिकाणी आला असाल तर आपण लगेच रिपोर्टिंग करायचे आहे. आणि चला आम्ही आता आयोजकांना विनंती करू, आपण भोपीपाडा संघाला आपण कॉन्टॅक्ट करायचा आहे. षटक क्रमांक इथून पाहिलं तर आता शेवटचे हे षटक आणि इथून शेवटच्या षटकांमध्ये नक्की जाता वराडे संघाला सातत्याने टॉप गिअरची बॅटिंग करावी लागेल. सातत्याने आता मैदानाच्या आतमध्ये प्रत्येकी बॉलवरती घणागती प्रहार करावा लागेल. धाबा बनवायच्या आहेत, धाबा संख्या इथून बनवायच्या आहे, मोठं टार्गेट द्यायचं आहे. परंतु मागील 3 षटकांमध्ये कमी धाबा आल्यात, परंतु या षटकात आता सातत्यानं प्रत्येकी बॉलवरती हल्ला करावा लागेल. स्ट्राईकवरती ओमकार आहेत. ओमकारचा विचार केला तर आतापर्यंत 3 बॉल खेळला आहे, परंतु अजूनही एकही धावाली नाही आहे. प्रयत्न सुरू आहेत. ऑन साईडला करण्याचा प्रयत्न, बॅटची लिडिंग एज, परंतु बॉल सरळ अगदी यष्टांचं मागे जातोय. इथे देखील आणखीन एक डॉट बॉल पाहायला मिळेल. सातत्याने आपण पाहू शकाल ओमकार मैदानाच्या आतमध्ये लगातार हा 4था डॉट बॉल खेळतायत. नक्कीच आमचे साथी स्कोरर आम्हाला सांगतायत अजय काठावले आहेत. ऑन साईडला खिसलाय फटका, इथे फसलाय, डीप मध्ये खेळाडू आहेत. जजमेंट अप्रतिम आणि इथे आणखीन एक विकेटचा पतन, आणखीन एक खेळाडू बाद. सातत्याने इथून मैदानाच्या आतमध्ये वराडे संघाला धक्के लागले जात आहेत. सातत्याने विकेट आणि विकेटचेच पतन केले जात आहेत. इथे देखील सध्या तरी हा चेंडू पाहिला तर अगदी कमी गतीनं फेकण्यात आला आणि इथे आणखीन एक निर्धाव चेंडू, आणखीन एक डॉट बॉल. शेवटच्याही षटकात सध्या तरी वराडे संघ धावांसाठी संघर्ष करतोय. 18 या धावसंख्येवरती सध्या तरी धावफलक थांबलं गेलंय. लो फुल टॉस बॉल, फक्त दिशा दिली, बॉलला सरळ पाठवलं अगदी लॉंग ऑफ रिझन मध्ये. तिथे हेमंत आलेत, परंतु इथे आणखीन एक सध्या तरी विकेटचं पतन केलं जात आहे. सध्या तरी भरपूर चांगला खेळ मैदानाच्या आतमध्ये जुबेलीपाडा संघाच्या माध्यमातून सुरू आहे. आणखीन एक फलंदाज बाद. इथून या षटकात खरं तर भरपूर चांगली गोलंदाजी जो गोलंदाज येतो तो मैदानाच्या आतमध्ये सातत्याने डॉट बॉल फेकतोय. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल, ऑन साईडला बॉलला ढकललं, डीपमध्ये खेळाडू आहेत. नक्कीच संकेत होते, परंतु इथून थोडासा खराब थ्रो आलाय. जर का प्रॉपर थ्रो आला असता तर इथे देखील कदाचित पाहिलं तर विकेट आली असती. अगदी प्रत्येक गोलंदाजानं या मॅचमध्ये खरं तर 10 पेक्षा कमी धाबा त्याने खर्च केल्यात. याही षटकात आतापर्यंत आशिषनं 5 बॉल मागे अवघ्या 3 धाबा खर्च केला. शेवटचा बॉल, फुलटॉस बॉल, ऑन साईडला बॉलला खिसलाय, डीप मध्ये पुन्हा एकदा खेळाडू, अप्रतिम फिल्डिंग, परंतु इथे आणखीन एक विकेटचा पतन होईल का? परंतु पॉपिंग क्रीज मध्ये सध्या तरी सुखरूपपणाने मात्र खेळाडू पोहोचलेत आणि इथून मात्र तिसऱ्या धाबसंख्येचा प्रयत्नासाठी आता फलंदाज बाद असतील. यस, षटक कंप्लीट झालाय. 4 षटकांचा खेळ या ठिकाणी कंप्लीट झाला आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम जय श्रीराम वराडे संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 23 या धावफलकावरती आणि 24 धावसंख्येचा टार्गेट आता जुबेलीपाडा संघासमोर आहे. चला नेक्स्ट मॅच टीम बोपीपाडा टीम आणि बेनशील. चला बोपीपाडा टीम, आपण लगेच आपल्या कॅप्टनला पाठवायचं आहे टॉससाठी.
23 धाबा बनल्यात, 24 धाबा संख्येचं टार्गेट आहे तुम्हाला, म्हणजेच 24 बॉल आणि 24 धाबा संख्येची गरज. सध्या तरी पहिला सामना लो स्कोरिंग या ठिकाणी पाहायला मिळेल. खरं तर नेक्स्ट मॅच यजमान विरुद्ध पाहुणा, अर्थातच घरचा संघ आज मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला दिसेल. तो म्हणजेच स्वर्गीय प्रकाशदादा पंडे 11 बेंडशील संघ मैदानाच्या आतमध्ये नक्कीच पाहायला मिळेल. त्यांना देखील देऊयात या आपल्या आयोजनामध्ये बेस्ट ऑफ लक. चला टीम बोपीपाडा, आपण लगेच आपल्या कॅप्टनला पाठवायचं आहे टॉससाठी. इथे लगेच टॉस देखील केला जाईल. इनिंग ब्रेकमध्ये नेक्स्ट मॅचचा टॉस केला जातोय. या ठिकाणी आमच्या व्यासपीठावरती आपण पाहू शकता सकाळच्या सत्रामध्ये भालचंद्र दादा पंडे आहेत. खरं तर त्यांचे मनपूर्वक स्वागत आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण करूयात नेक्स्ट मॅचचा टॉस. तास दरम्यान वराडे संघाचे खरं तर एक विस्फोटक फलंदाज निखिल धुळे त्यांच्या या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक स्वागत, वेलकम निखिल धुळे, आपलं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे. चला आपण लगेच टॉस करूयात. टीम भोपीपाडा टीमचे कॅप्टन आलेले आहेत त्या ठिकाणी आणि बेंडशील टीमचे कॅप्टन देखील आहेत स्वर्गीय प्रकाशदादा पंडे. 11 बेंडशील संघ आता मैदानाच्या आतमध्ये नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल. यस, टॉस आपण करूयात टॉस बॉक्समध्ये. चला या ठिकाणी टॉस आपण करतोय. कोण आहेत ते? भालचंद्र दादा ना, भालचंद्र दादा पंडे यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. या ठिकाणी टॉस केला जातोय. टॉस जिंकला टीम भोपीपाडा संघानं. निर्णय आपण लगेच कळवायचा आहे. यस, शत्रशनकडचा निर्णय. यस, डिसिजन पेंडिंग आहे. सामना 4 षटकांचा असेल याची नोंद दोन्ही संघाने घ्यायची आहे. अगदी या ठिकाणी आपण पाहिलं पहिला सत्र कंप्लीट झाला आहे आणि पहिल्या सत्रामध्ये पाहिलं तर अगदी वराडे संघानं धाबा बनवल्या त्या म्हणजे तब्बल 23 आणि आता इथून पाहिलं तर 24 धाबा संख्येचा टार्गेट आहे टीम जोवेलीपाडा संघाला. आणि 24 बॉलमध्ये 24 धाबा आता बनल्या जातील का की धाबा रोखल्या जातील याचं धावतं विवरण ऐकण्यासाठी आपण करूयात कॉम्बॉक्समध्ये बदल आणि ऐकूयात आमचे साथी समालोचक अर्थातच प्रसन्न चव्हाण सरांचा आवाज. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच प्रसादजी सावरे सर. वन्स अगेन सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. स्वर्गीय प्रकाशदादा पंडे स्मृती चषक 2026 हे देखणे रूपाबदार दैदीप्यमान पर्व, ज्या पर्वावरती समस्त बेंडशेकरांना गर्व आहे अशी भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते आहे. सकाळचं सत्र, गुड मॉर्निंग ऑल व्ह्यूवर्स, सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. पहिली मॅच आपल्याला पाहायला मिळते श्रीराम वराडे विपक्ष जोवेलीपाडा. प्रथमतः बॅटिंग करत असताना 23 इज द स्कोर अँड 24 इज द टार्गेट. 24 धावांचं लक्ष आणि जोवेलीपाडा संघाकडून मॅक्सवेल अर्थात नरेश आणि त्यांच्या जोडीला संकेत पाहायला मिळतील. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम शो द गुड गेम. संकेत रॉकेट आणि त्यांच्या जोडीला नरेश मॅक्सवेल असे 2 खेळाडू पाहायला मिळतील. पहिलाच बॉल अतिशय वेगवान पाहायला मिळाला. पहिल्या बॉलवरती चिक्की सिंगल ॲड होती आहे. असं म्हटलं जातं की यूं ही नहीं मिलती राही को मंजिल, एक जुनूसा दिल में जगाना पड़ता है. मैंने पूछा चिड़िया से कैसे बनता है आशियाना, वो बोली तिनका उठाना पड़ता है. 24 धावा जरूर बनवायचे आहेत, मात्र त्यासाठी सिंगल डबल चौकार षटकारांची आतिषबाजी होईल की हळवार पद्धतीने धावा पुढे जातील हे देखील पाहणं इंटरेस्टिंग आहे. यावेळेस लॉंग ऑफच्या दिशेला ओव्हर मिड ऑफ बॉल निघून चाललाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिला दणका देताना फलंदाज बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मॅक्सवेलच्या बॅटमधून हा चौकार.
थँक्यू डीजे. वेगाने आपण पाहू शकतो मैदानावरती गोलंदाजी करत असताना तितकीच तिखट फलंदाजी पाहायला मिळते. फुलटॉस बॉल मिसहिट पाहायला मिळतोय. डीपमध्ये फिल्डर नाहीये. वेकेंट झोनमधून बॉल निघून चाललाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजून एक दमदार स्ट्रोक. बॅक टू बॅक सलगचा दुसरा खणखणीत चौकार. हार्दिकजी राणे साहेबांच्या वतीने सुवर्ण संधी आहे. 3 बॉल 3 चौकार 3 बॉल 3 सिक्सर साठी 500 रुपये असतील. दोन्ही फलंदाजासाठी खोलवर टप्प्याचा बॉल बॉल एकटा पाहायला मिळाली. यावेळेस आलाय बॉल टॉट. जबरदस्त ओव्हर आपल्याला पाहायला मिळते बॅटिंग करत असताना जोविलीपाडा संघासाठी. षटक क्रमांक पहिलं समाप्त. धावसंख्या 14. आता 18 बॉल आणि 18 बॉलमध्ये 10 धाव्यांची आवश्यकता आहे. 18 बॉल आणि 10 धावा म्हणजे विजयासाठी 3.33च्या सरासरीने 10 धावा 3 षटकांमध्ये कुठायचे आहेत. गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये अजयजी काठावले सर आपल्याला पाहायला मिळतील. त्यांचं सहर्ष स्वागत आहे. त्या समवेत आपल्याला ओमसाई MTCची समस्त टीम पाहायला मिळेल. प्रोफेशनलिझम, क्लॅरिटी आणि क्वालिटी हा ज्यांचं ब्रीद वाक्य आहे. नीट अँड क्लीन टेलिकास्ट ज्यांच्या वतीने आम्हाला पाहायला मिळतं असे रोशनजी फराड सर जे CEO आहेत त्यांचं देखील सहर्ष स्वागत. नीरजजी फराड सर आणि साहिलजी फराड सर हे देखील ऑफिशियल कॅमेरामॅनच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. प्रसादजी सवारे सर आपल्याला पाहायला मिळत आहेत ॲज अ ऑफिशियल कॉमेंटेटर. सातत्याने फार चांगलं समालोचन त्यांचं आपण ऐकलं आहे. या समस्त बदलापूर परिसरामध्ये, बदलापूर पनवेल त्यासोबतील अंबरनाथ परिसरामध्ये ज्यांच्या आवाजाची दखल घेतली जाते असे प्रसादजी सवारे सर त्यांचं देखील सहर्ष स्वागत आहे. हार्दिकजी राणे साहेबांच्या वतीने सुवर्ण संधी फलंदाजांसाठी या. 3 बॉलवरती 3 चौकार येणं गरजेचं आहे. 3 बॉलवरती 3 चौकार आले तर मात्र 500 रुपयाचं पारितोषिक. धावसंख्या जीपे करण्यात येईल कारण आता जमाना बदलला आहे. आता कॅश कोण ठेवत नाही. तर खेळणाऱ्यांनो तुम्ही पण जीपेचा यूज करत जा. काय माहिती गोल्डन ऑपॉर्च्युनिटी कधी येईल तुमच्यासाठी. यावेळेस ऑन साईडला स्ट्रोक तर लाजवाब. फुल टॉस बॉल आणि त्यावरती फुल टोल वसूल केलाय. बॉल निघून चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर आलेला दमदार स्ट्रोक नरेश मॅक्सवेलच्या बॅटमधून हा सिक्सर. चंद्रकांतजी चोकाटे साहेबांच्या वतीने जर सिक्सर आला तर मात्र 500 रुपयाचं पारितोषिक होतं. मात्र अब देर हो गई. मात्र मैदानावरती आपण म्हणू शकतो ज्या कामासाठी आणलं होतं नरेश मॅक्सवेलला ते काम त्याने करून दिलंय. मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल पहिला धक्का बघतोय फलंदाज होतील बाद. नरेश बॅक टू दी पवेलियन. उठायचं नाहीये. आपणास नम्रतेची विनंती असेल. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळेल 20 ऑन द बोर्ड. 4 धावांची अजूनही आवश्यकता आहे. 17 बॉलमध्ये 4 विजयाचं हे इक्वेशन. 16 बॉलमध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतात विष्णू शिंदे सर. ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न पंचांकडे. यूज अपील फिंगर अप OUT. विकेटचं होत असताना पतन. अजून एक मोठा धक्का बसतोय. हरेशच्या खेळीचा अंत. क्रिकेटमध्ये एक समीकरण असतं 1 brings 2 विकेट. अगदी तेच आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानावरती होतं विकेटचं पतन. फलंदाज हरेश बॅक टू दी पवेलियन. जी चोकाटे साहेबांच्या वतीने सुवर्ण संधी असेल बॅटर तुषारसाठी. सिक्सर मारलं तर मात्र 500 रुपयाचं पारितोषिक. नरेश मॅक्सवेल ते मात्र बाद झाले. संकेत रॉकेट आपल्याला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. हरेश आणि तुषार हे सर्व खेळाडू आपल्याला मैदानावरती जोवेलीपाडा संघाच्या वतीने पाहायला मिळतात. फार चांगलं क्रिकेट आत्तापर्यंत मी म्हणेल खेळलं गेलं आहे जोवेलीपाडा संघाच्या वतीने. वराडे संघ थोडासा बॅकफूटवरती पाहायला मिळतोय. ऑन साईडला वळवण्याचा प्रयत्न पंचांकडे. यूज अपील जोरदार होती. कमालीची गोलंदाजी विष्णू शिंदे सरांच्या वतीने पाहायला मिळते. पहिला बॉल फुल टॉस होता मात्र त्यानंतर तिखट गोलंदाजी. अचूक लेनवरती भेदक गोलंदाजी आणि तिखट गोलंदाजी ही खऱ्या अर्थाने ओळख आहे.
यावेळेस देखील मैदानावरती स्ट्रोकला जवाब पाहायला मिळतोय बाउंड्री लाईन वरती जोपर्यंत फिल्डर आपल्याला पाहायला मिळतील. येस, चौकार आला आणि सामना इथे फिनिश होत असताना पाहायला मिळतोय. सामना झाला फिनिश, सामना जिंकलाय टीम जोवेलीपाडा संघाने. हार्दिक अभिनंदन टीम जोवेलीपाडा. येस, चौकार आलाय. हार्ड लक, टफ लक, जय श्रीराम. वराडे संघ, दोन्ही संघांना विनंती असेल शेक हँड करायचंय, लाईन अप करायचंय, त्यानंतर मैदानाचा ताबा सोडायचा. दोन्ही टीम्स शेक हँड करा, लाईन अप करा, मैदानाचा ताबा सोडा. मॅन ऑफ द मॅचच्या दिशेला वळणार आहोत. मॅन ऑफ द मॅच विदाऊट एनी डाऊट षटक क्रमांक पहिला हाताळलं ज्यावेळेस गोलंदाजी करत होता संघ जोवेलीपाडा. पहिल्या षटकामध्ये फक्त एका धावेचं षटक फेकलं, पाठीचा कणा मोडला, बॅकबोन संपूर्णपणाने ब्रेक केला पाटिंगचा. असे खेळाडू अर्थातच हेमंत पाहायला मिळतील सामन्याचे सामनावीर, प्लेयर ऑफ द मॅच. जोवेलीपाडा संघ एका गोष्टीची नोंद करून घ्या, सेकंड राऊंडचा सामना आपण त्वरित कव्हर करणार आहोत. विनरची ती मॅच असेल, त्यामुळे आपण कुठेही जायचं नाही आहे. टोटल 3 दिवसांमध्ये 88 षटकार, 107 चौकार आणि धावा 1990 आपल्याला पाहायला मिळत आहेत आत्तापर्यंत या स्पर्धेमध्ये झाले. त्यामुळे आपण म्हणू शकतो धावेंचा ग्राफ प्रत्येक मॅचमध्ये वरती जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. स्वर्गीय प्रकाशदादा पंडे साहेब यांच्या स्मृतीला अभिवादन देणारी, त्यांना श्रद्धांजली आणि आदरांजली देणारी ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांना पाहायला मिळते. बेणशिलकरांचं मान, सन्मान, स्वाभिमान आणि अभिमान राखणारी ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा अर्थातच स्वर्गीय प्रकाशदादा पंडे स्मृती चषक 2026 हे देखणं दैदीप्यमान आणि रूपाबदार पर्व ज्यावरती समस्त बदलापूरकरांना गर्व आहे अशी भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा. सर्वांचं वन्स अगेन सहर्ष स्वागत आहे. पुढील मॅचच्या दिशेला आपण वळणार आहोत. एकीकडे संघ भोपीपाडा आणि दुसरीकडे संघ यजमान अर्थात बेंडशील पाहायला मिळेल. मानू तो मॅच हेमंत असतील. संतोषी चाळके साहेबांच्या शुभ हस्ते आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये मॅन ऑफ द मॅच देतोय. हेमंतांना कमालीची गोलंदाजी, कंजूस गोलंदाजी केली, इकॉनॉमिकल षटक हाताळलं आणि विकेट टेकिंग गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतील हेमंत असतील सामन्याचे सामनावीर. पंडावरे